नमस्कार. बिझनेस ऑफ शेअर मार्केटच्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे परत एकदा स्वागत आहे. आज 2 जुलै वार गुरुवार. आज आपले मार्केट कसे असेल, ग्लोबल मार्केटमधून काय अपडेट मिळत आहेत व काल काय घडलं मार्केटमध्ये याचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेऊया. काल सकाळी आपण मार्केट पॉझिटिव्हमध्ये ओपन होईल म्हणून सांगितलं होतं, त्या पद्धतीने मार्केट पॉझिटिव्हमध्ये ओपन झाले. निफ्टी 23,897 वरती ओपन झाली. त्यानंतर निफ्टीने 23,895चा लो बनवला आणि लो पासून वरती जात 24,049चा हाय बनवला. तर बंद होताना 24,005 वरती पॉझिटिव्ह साईडला निफ्टी काल बंद झालेले आपल्याला दिसून येते. निफ्टीतील 33 स्टॉकमध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळत होती, तर 17 स्टॉकमध्ये दबाव पाहायला मिळत होता. NSE वरील 1,836 स्टॉकमध्ये तेजी होती, तर 1,454 स्टॉकमध्ये आपल्याला दबाव पाहायला मिळत होता. काल निफ्टीमध्ये झोमॅटो असेल, अदानी एंटरप्राइज, नेस्ले, एशियन पेंट, हिंदुस्तान युनिलिव्हर यासारख्या स्टॉकमध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळत होती. तर काल एसएल टेक, TCS, टेक महिंद्रा, हिंदाल्को, टाटा स्टील यासारख्या स्टॉकमध्ये दबाव पाहायला मिळत होता. काल FMCG व ट्रेडिंग सेक्टरमध्ये आपल्याला शानदार तेजी पाहायला मिळत होती. तर मेटल सेक्टर व IT सेक्टरमध्ये दबाव दिसून येत होता. आज ग्लोबल मार्केटमधून आपले मार्केट पॉझिटिव्हमध्ये ओपन होण्याचे संकेत मिळत आहेत. निफ्टीने वरील बाजूस 24,125 ही लेवल ब्रेक करून काही काळ थांबली, तर निफ्टीची वाटचाल आज आपल्याला 24,200 ते 24,250 कडे होताना पाहायला मिळू शकते. त्याच्यानंतर बिझनेस ऑफ शेअर मार्केटचा आजच्या मार्केटसाठी अंदाज हा आहे की मार्केट पॉझिटिव्हमध्ये ओपन झाल्यानंतर सुरुवातीला प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळू शकतं. कारण कालची शानदार तेजी आणि त्यानंतर आजचं गॅप अप ओपनिंग त्याच्यामुळे थोडीशी प्रॉफिट बुकिंग सुरुवातीला पाहायला मिळू शकते. तिथून रिकव्हरी पण देखील येऊ शकते. पण समजा रिकव्हरी नाही आली आणि मार्केट खाली गेलं, 24,950च्या खाली काही काळ थांबलं, तर निफ्टीची वाटचाल 23,900 ते 23,850 व 23,800 कडे होऊ शकते. बँक निफ्टीवरती नजर टाकूया. बँक निफ्टी काल 57,573 वरती ओपन झाली. त्यानंतर 57,483चा लो बनवला. लो पासून वरती जात 58,134चा हाय बनवला. तर बंद होताना 58,033 वरती पॉझिटिव्ह साईडला बँक निफ्टी बंद झाली. जवळपास 600 पॉईंट डे लो पासून बँक निफ्टी वरती आलेले आपल्याला दिसून येते. बँक निफ्टीमधील 11 बँकांमध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळत होती, तर 3 बँकांमध्ये दबाव दिसून येत होता. बँक निफ्टीने सोमवारचा हाय म्हणजेच 58,350च्या वरती काही काळ घालवल्यानंतर बँक निफ्टीची वाटचाल ही आपल्याला 58,700 ते 59,000 कडे होताना पाहायला मिळू शकते. तर खालील बाजूस जर समजा बँक निफ्टीने 57,800ची ही लेवल ब्रेक केली, तर बँक निफ्टी 57,500 ते 57,300 कडे येताना आपल्याला पाहायला मिळू शकते. 57,000चा मजबूत सपोर्ट असेल. इराण व अमेरिका यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा कतरमध्ये सुरू असल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये आपल्याला जोरदार घसरण दिसून येत आहे. आता $71 खाली आपल्याला क्रूड ऑइलचा भाव पाहायला मिळत आहे. आज सेन्सेक्सची वीकली एक्सपायरी राहणार आहे. काल आलेला ऑटो सेलची आकडेवारी आणि त्याच्यानंतर IT सेक्टरमध्ये येणारा दबाव. ग्लोबल मार्केट पण मिक्स आहेत, लक्षात राहू द्या. अमेरिकन मार्केटमध्ये काल सुरुवातीला तेजी पाहायला मिळाली, नंतर दबाव पाहायला मिळाला. त्याच्यानंतर परत मार्केट बंद होताना रिकव्हरी करत फ्लॅटमध्ये बंद झाले. आज देखील अमेरिकन मार्केटचे फ्युचर पॉझिटिव्ह मध्ये आहेत, पण दक्षिण कोरिया असेल, जपान असेल या मार्केटमध्ये दबाव पाहायला मिळत आहे आणि आपले मार्केट गॅपअप मध्ये ओपन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काळजीपूर्वक आज एक्सपायरी दिवशी ट्रेडिंग करा. सेन्सेक्स साठी महत्वाच्या लेवल असतील त्या म्हणजे 77,200 ही लेवल ब्रेक केल्यानंतर 77,500 ही देखील लेवल ब्रेक झाली, तर 78,000 कडे सेन्सेक्सची वाटचाल आपल्याला होताना पाहायला मिळू शकते. खालील बाजूस 76,600 हा महत्वाचा सपोर्ट असेल, तो ब्रेक झाला तर 76,300 व 76,000 कडे सेन्सेक्सची वाटचाल होऊ शकते. बिझनेस ऑफ शेअर मार्केटचा अंदाज आहे की मागील काही दिवस IT सेक्टरमध्ये दबाव पाहायला मिळत आहे. आपण मागील काही दिवस हाच अंदाज वर्तवला होता की आणखीन दबाव वाढेल वाढेल, त्या पद्धतीने दबाव सुरूच आहे. आज देखील आपल्याला आणखीन थोड्या जास्त प्रमाणात IT सेक्टरमध्ये दबाव पाहायला मिळू शकतो.
याचे ग्लोबल मार्केटमधून जे अपडेट मिळत आहेत त्यानुसार आम्ही सांगत आहे. कोणत्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंग करताना तुमची रिस्क ओळखून तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊन तुम्ही त्या ठिकाणी गुंतवणूक किंवा ट्रेडिंग करायची आहे. आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. पुढील अपडेटसाठी लवकरच भेटू आपण. धन्यवाद.